बातमीपत्राला सुरुवात करूयात। नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य केलं। वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मोदींनी म्हटलंय। तसंच वक्फवर बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसच्या लांगुलचलनाच्या राजकारणावर कठोर प्रहार केलेत। काँग्रेसच्या लांगुलचलनाच्या राजकारणामुळे कट्टरवादाला खतपाणी मिळालं, पण त्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांवर अन्याय झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांच्या हिताचं रक्षण होईल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केलाय। अलग देश का विचार सामान्य मुस्लिम परिवारों का नहीं था, बल्कि कुछ कट्टरपंथियों का था, जिसको कांग्रेस के कुछ नेताओं ने खाद पानी दिया ताकि वे सत्ता के अकेले दावेदार बन सके। साथियों, तुष्टीकरण की इस राजनीति में कांग्रेस को सत्ता मिली, कुछ कट्टरपंथी नेताओं को ताकत और दौलत मिली, लेकिन सवाल ये है आम मुसलमान को क्या मिला, गरीब पसमंदा मुसलमान को क्या मिला? उसे मिली उपेक्षा, उसे मिली अशिक्षा, उसे मिली बेरोजगारी, और मुस्लिम महिलाओं को क्या मिला? उन्हें मिला शाहबानो जैसा अन्याय, जहां उनका संवैधानिक हक कट्टरपंथ की भेंट चढ़ गया। नाशिक पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीमध्ये वाद निर्माण झालाय। 18 प्रकल्पांच्या हस्तांतरणावरून नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे। पाहूयात। सुरुवातीपासूनच वादात राहिलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा वाद मुदत संपल्यानंतरही कायम आहे। 2016 मध्ये नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला होता। केंद्र आणि राज्य सरकारकडून 750 कोटी आणि महानगरपालिकेचे 250 कोटी अशा 1000 कोटींच्या निधीतून 52 कामं स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतली होती। मात्र बहुतांश कामं मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेली नाहीयेत। त्यामुळे नाशिक महापालिकेने मूळ कागदपत्र ताब्यात नसल्याचं कारण देत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतरित करायला नकार दिलाय। त्यांनी जी कामं केले आहेत ते आपल्याकडे पत्र देऊन फक्त हँडओव्हर करतायत, तर आपल्याला तसं करून चालणार नाही। आपल्याला त्या कामाच्या निविदा काय होत्या, त्यात अटी शर्ती काय होत्या, त्यांनी ॲक्च्युअली काम काय केलेलं आहे, त्याची क्वालिटी काय आहे, त्याचा त्यांनी स्पेसिफिकेशन काय वापरलं, त्याप्रमाणे काम झालंय का नाही, हे सगळं तपासल्यानंतर आणि ते ताब्यात घेतल्यानंतर आपण ठरवू शकतो की त्यात काय करून घ्यावं लागेल। स्मार्ट सिटी कंपनीने 18 प्रकल्पांची कामं पूर्ण झाल्याचा दावा केलाय। स्मार्ट सिटी कंपनी आणि नाशिक महानगरपालिकेतील वादाची कबुली देखील स्मार्ट सिटीचे नाशिक सीईओ सुमंत मोरे यांनी दिली। कामं सुरू असताना बऱ्याच वेळेस नाशिक महापालिकेतून इन्स्ट्रक्शन येतात की हा रोड खोदू नका, कारण त्यांच्या प्रायोरिटी काही वेगळ्या असतात, आणि स्मार्ट सिटी मिशन असल्यामुळं आपल्या प्रायोरिटी काही वेगळ्या असल्यामुळं हा आपला वाद वाटतो। परंतु वाद मुळात नसून त्या नाशिक महापालिकेच्या अडचणी असतील, त्या अडचणीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की या रोडवर काही काम करू नका, त्या रोडवर काम करू नका, याच्यामुळं थोडं स्मार्ट सिटीचे कामं पेंडिंग होत गेलेली आहेत। स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक कामं हाती घेतली होती। नाट्यगृह नूतनीकरण, गोदावरी सौंदर्यीकरण, मोठी उद्यानं, शहराच्या गावठाणातील 150 रस्ते, सीसीटीव्ही बसवणे, स्मार्ट सिटी पार्किंग, 4 जलकुंभांची उभारणीसह मीटर बसवणे अशी अनेक कामं हाती घेतली होती। यातील अनेक कामं अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होता। परिणामी पालिकेने सर्व कामांच्या तपासणीची कागदपत्र हाती येईपर्यंत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतर करून घ्यायला नकार दिलाय। परिणामी हा वाद कसा मिटणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता, मात्र काही कट्टरवाद्यांनी फाळणीची मागणी केली आणि त्याचे फायदे घेतले। पंतप्रधान मोदींचा नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये घणाघात। भावना की भी रक्षा होगी, सबके हक भी महफूज रहेंगे। वक्फ दुरुस्ती कायदा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल। पंतप्रधान मोदींचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये महत्त्वाचं विधान।
तुष्टीकरण की इस राजनीति में आम मुसलमान को क्या मिला? मुझे लगता है 8 या 10 दिन में उसकी फाइनल घोषणा हो जाएगी। तो टोल बढ़ेगा कम हो जाएगा? 100% कम होगा। नव्या पॉलिसीनंतर टोल कमी होणार. नेटवर्क 18 रायझिंग भारतमध्ये नितीन गडकरींची मोठी घोषणा. कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा. खासदार सुनील तटकरेंसह नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव. पुणे पोलिसांनी दिले आदेश. पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत 22 कोटींचा कर भरण्यासाठी नोटीस. तातडीनं 2 दिवसात पैसे भरण्याची सूचना, अन्यथा कारवाईचा इशारा. मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक खिलारेंनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट. आरोग्य व्यवस्था सुधारत नाही तोवर हा दुखवटा उतरणार नसल्याची खिलारेंची प्रतिक्रिया. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी 3 मृत्यू. हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनामुळे मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. आणि जयपूरमध्ये भरधाव कारनं अनेकांना चिरडलं. भीषण अपघातात 3 मृत्यू, 6 गंभीर जखमी. धक्कादायक अपघाताचं सीसीटीव्ही समोर. आरोपी चालक नशेत असल्याची पोलिसांची माहिती.